जळगावच्या अवैध धंद्यांसाठी पोलिसांना 2 कोटींचा हप्ता, आमदार खडसेंचा थेट आरोप। जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरू असल्याबाबत विधानसभेत आवाज उठवल्यानं काही दिवस अवैध धंदे बंद होते। अवैधपणे सट्टा पत्ता क्लब सुरू ठेवण्यासाठी जिल्ह्यातून 86 ठिकाणाहून तब्बल 2 कोटी रुपयांचा हप्ता पोलिसांना दिला जात असल्याचा खळबळजनक आरोप आमदार एकनाथराव खडसे यांनी पत्रकार परिषदेत केला। महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विधानसभा सुरू असताना मी सरकारला जाब विचारला होता की जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाळूची तस्करी होते, त्याबरोबर दारू, मटका, जुगार, अड्डे हे फार मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आणले काय। विधानसभेचं सत्र सुरू असताना मी सरकारला जाब विचारला होता की या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाळूची तस्करी होते, या ठिकाणी सट्टा मटका जुगार हा मोठ्या प्रमाणावर चालतो आणि या माध्यमातून पोलीस मोठ्या प्रमाणावर हप्ते मिळवतात। असा जोरदार हल्ला ज्यावेळेस सरकारवर केला होता तर त्या दिवसापासून तर अगदी 3 दिवस आधीपर्यंत आमच्या भुसावळ, रावेर, यावल, मुक्ताईनगर, बोरवळ वगैरेकडचे सगळे पत्त्याचे अड्डे आणि मोठे सट्ट्याचे जुगाराचे वगैरे अड्डे बंद होते। परंतु आता 3 दिवसापासून या पोलिसांना हप्त्यामध्ये वाढ करून दिली आणि 3 दिवसापासून हे जे धंदे आहे हे आता राजरोसपणे सुरू झालेले आहे। आता यामध्ये मी पोलिसांना हे कळवलं होतं की कोणाकडून किती पैसे घेतले जातात। भुसावळ, यावल वगैरे रावेर तालुक्यातल्या सगळ्या पेढीवाल्यांकडून सट्ट्याच्या किती कुणाचा हप्ता 50,000, 1 लाख, 2 लाख, 5 लाख असे घेतले होते। असे त्या भागातून 2 कोटी रुपये महिन्याला जळगाव पोलिसांना मिळतात असं मी बोललो होतो। आणि त्यातले काही नावं जे आहे ते मी दिले होते, प्रत्येक तालुक्यामधले नावं दिले होते। त्यामध्ये रावेर जिल्हा जळगावमध्ये सुरू असलेले पत्ते जुगार क्लब विनायक महाजन, रावेर, रसलपूर रोड, बिअर बारच्या मागे खड्ड्यात हा क्लब चालतो। दुसरा रवी पाटील, रावेर, बऱ्हाणपूर रोड, भूत बंगलाच्या मागे हा एक अड्डा मोठा चालतो। नाशिर तडवी, पाल रोड, आभोडा गावात पत्त्याचा मोठा क्लब आहे। रविराम, बऱ्हाणपूर रोड वर मरा श्री हॉटेलच्या मागे पत्त्याचा क्लब आहे। आसिफ मन्यार, कर्जत वाघोदा रोड इथे मोठा पत्त्याचा क्लब आहे। रवी दिनकर उर्फ रवी भद्रीय, छोटे मोरगाव, तालुका रावेर सर्वात मोठा पत्त्याचा जुगाराचा अड्डा आहे। असे मी जवळपास 86 लोकांचे नाव पोलिसांना कळवले आणि त्यामध्ये प्रत्येकाकडनं किती पैसे घेतले जातात हे फक्त त्या रावेर यावल पुरते होते बरं। प्रत्येकाकडनं किती पैसे घेतले जातात हे पण लिहिलं होतं की या क्लबकडून 50,000 रुपये मिळतात, इथून 3 लाख मिळतात, इथून 2 लाख मिळतात आणि अशा सर्व मिळून 2 कोटी रुपये मिळतात असा माझा आक्षेप आहे। आक्षेप नाही, मी पोलिसांना कळवलं होतं, वरही कळवलं होतं। आता या दृष्टिकोनात जर एका ठिकाणी 2 कोटी रुपये मिळत असतील तर पोलीस कशाला लक्ष देतील बाकीच्या कायदा सुव्यवस्थेकडे। त्यामुळे राजकारण्यांना त्रास देण्यासाठी, नाथाभाऊवर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस यंत्रणा जेवढी सतर्क आहे, ज्या नखाते नावाच्या अधिकाऱ्याने पोलिसांना फोन करून हा गुन्हा नोंद करायला सांगितलं रात्री 12 वाजता, ते एवढी जर यंत्रणा सक्षम आहे किंवा सतर्क आहे तर आता मी सांगितलेले हे कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न आहे। मी नावानिशी सगळे पत्ते जुगार अड्डे वगैरे सगळे दिलेले आहे। आणखी बंद करून दाखवायला तुमच्यात ताकद असेल का? 2-2 कोटी रुपये महिन्याला कमवतात या ठिकाणी, तर आता दाखवा तुम्ही हे बंद करण्याचं। परत महिनाभर बंद होते ना, आताही बंद करून दाखवा। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज करता प्रतिनिधी पंकज तायडे, जळगाव।